नमस्कार, मी अशोक देवकते. थेट भेट या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत बीड जिल्ह्यातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, ज्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य समाजकारण आणि राजकारण आणि वंचित लोकांच्या उन्नतीसाठी अर्पण केलं, तसेच ज्यांना बीड जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण सभापती म्हणून काही काळ काम पाहता आलं, असे परळी तालुक्यातील एक उत्तम वक्ते, मजबूत नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, असे गाडी पिंपळगावचे भूमिपुत्र आदरणीय वाघमोडे साहेब, आपलं थेट भेट या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. मुलाखतीच्या सुरुवातीला माझा पहिला प्रश्न असा असेल तुम्हाला की तुमचं बालपण, शिक्षण आणि त्या काळची तुमची कौटुंबिक परिस्थिती कशी होती? मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व उपेक्षित समाजातील, धनगर समाजातील व्यक्तिमत्व असून माझे वडील हे इथं शेतकरी होते, गावातील एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून होते. आणि त्या याच्यामध्ये इथं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत घेत इथली आमची संस्था होती विवेकानंद विद्यालय, त्याच्यामध्ये शिक्षण मी मॅट्रिक पर्यंत घेतलं. 73ला आंबेजोगाईला कॉलेजसाठी शिकायला गेलो. 73-74 2 वर्ष राहून 75ला माझं अर्ध्यामध्ये कॉलेजचं शिक्षण सुटलं. BSc साठी तिथं प्रवेश घेतलेला. सेकंड इयरला अपियर होऊन माझं शिक्षण आमचे वडील बंधू जात राहिले. आईची तब्येत बिघडली आणि तेवढं शिक्षणाचं महत्व त्या काळात न कळाल्यामुळं अर्धवट शिक्षण सुटलं. त्याच्यानंतर आपला शेती वडिलाचा व्यवसाय करीत करीत मग एक माझी शाळेपासूनच थोडी बंडखोर वृत्ती होती, किंवा वैभाच्या भूमिकेत जायचं नाही. शाळेमध्ये मी फ्रंट बेंचवर बसणारा विद्यार्थी होतो. गुरुजीच्या प्रश्नाला तडक उत्तर देणं असेल किंवा जिथं चुकीचं असेल त्याला चूक म्हणण्याची निश्चित माझी वृत्ती होती. त्याच्यामध्ये माझ्या तत्कालीन गुरुजन वर्गाचा खूप मोठा हिस्सा आहे. जे गावात तेराडकर गुरुजी असतील, फुटके गुरुजी असतील, नानवटी गुरुजी असतील, किंवा जिल्हा परिषदेचे शेटे गुरुजी असतील, साठे गुरुजी असतील, जाधव सर असतील, अशा असंख्य शिक्षकांचं मला बाळकडू मिळालं. त्याच्यामधून शिकत शिकत एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा, वडिलाला शेतीमध्ये काही मदत करायची, शाळा करायची, अशा हिशोबानं माझं 75 पर्यंत शिक्षण BSc सेकंड इयरला अपियर होऊन मी सुटलं. आणि पुन्हा सार्वजनिक जीवनामध्ये इथं आल्याच्या नंतर जे काही सगळ्या याच्या बरोबर ते हे असायचं, गावातलं राजकारण असेल किंवा विधानसभेचं असेल, ह्याचं असेल. सुरुवातीला मी म्हणजे विधानसभेच्या इलेक्शनमध्ये कैलासवासी सुंदरराव सोळंके साहेब व गोविंदरावजी डक यांची जी आम्ही माजलगाव मतदारसंघामध्ये गाडी पिंपळगाव हे होतं त्यावेळेस, त्या याच्यामध्ये बूथ एजंट म्हणून मी झालो. आणि मग तिथं बराच वाद विवाद झाला आणि तिथून हळूहळू हळूहळू सुरू करीत करीत 77ला माझं लग्न झालं. आणि मग समाजामध्ये जे काही चित्र दिसायचं, कुठल्या समाजाचा मी द्वेष केला नाही. दलित असेल, मुस्लिम असेल, मराठा असेल, अजून कुठला असेल, परंतु मी ज्या समाजात जन्मलो, वाढतोय, त्या समाजाला कुठंतरी कावत नाही. सामाजिक प्रतिष्ठा जी नाहीये, कान पकड के लाना और दुम पकड के हकाल देना, अशा पद्धतीचं घिसड्याच्या गाढवासारखी जी अवस्था आहे इथं लाचार करून ह्या समाजाला वापरल्या जाते. शिक्षणाचा अभाव आहे. जगामध्ये ज्या काही पायऱ्या असतील त्याच्यातल्या शेवटच्या पायरीवर ऊसतोड मजूर म्हणून बीड जिल्ह्यामध्ये निश्चितपणानं आमच्या समाजाची, धनगर समाजाची अवस्था आहे. आणि ऊसतोड मजुरापेक्षा खालची पोस्ट कुठलीही नाही, असं माझं स्वतःचं मत होतं. आता असं आहे की तुम्हाला हे सगळं तुमचं कौटुंबिक परिस्थिती तुम्ही सावरत पुढे जाऊन अंबाजोगाईमध्ये अर्ध्यात शिक्षण सोडावं लागलं. आज महागण न जाता राजकारणामध्ये जाण्याचं काय असं तुमचं, म्हणजे तुम्हाला वाटलं की बाबा आपण राजकारण केलं पाहिजे किंवा आपण त्याच्यामध्ये काहीतरी सामान्य लोकांसाठी करू शकतो, असं कुठलं क्षण आला? मी त्यावेळेसही राजकारणात जावं असं ठरविलेलं नव्हतं आणि आयुष्यभर हे राजकारण केलंय असं नाही. 80% समाजकारण आणि 10-20% तोंडी लावायला राजकारण, अशा पिंडाने मी वागत आलो. आणि आजही माझी स्वतःची विचारसरणी त्या पद्धतीची आहे.
किंवा निव्वळ राजकारण म्हणलं तर म्हणजे नरड्यावर पाय देऊन किंवा डोक्यावर पाय देऊन वर जाणे ही जी परिस्थिती, त्याच्यापेक्षा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, उपेक्षित वर्ग असेल, ह्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी म्हणून राजकारणाचा वापर करायचा, अशा पद्धतीनं काम करण्याची माझी वृत्ती होती. आणि त्या वृत्तीतून मी म्हणजे जिथं अन्याय दिसल, जिथं काही अत्याचार दिसल, मग तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये गावातल्या ह्याच्यापासून ते जे काही धाकधपटशा होता समाजकारणात ह्याच्यात, त्याला प्रतिबंध करण्याचा निश्चित प्रामाणिक प्रयत्न केला. आणि ते करीत असताना मग हळूहळू हळूहळू बाहेर जायचं, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, अजून कोणाचा प्रचार असेल, अशा निरनिराळ्या ह्याच्यामध्ये आपलं मत व्यक्त करण्याचं निश्चित, किंवा आपलं मला जे वाटतंय, समाजाबद्दल वाटतंय, गावाबद्दल वाटतंय, ते निश्चित आपल्याला कुठेतरी व्यक्त करता आलं पाहिजे, ही भावना माझी होती. तर सुरुवात आता आजच्या काळातले युवा तरुण पोरं काय करतात की गावात आपलं काही अस्तित्व नसलं तरी तालुक्यात एखादं पद घेऊन मिरवतात किंवा मी मोठा नेता आहे असं दाखवतात. पण त्या काळी तुम्ही गावातून राजकारण सुरू केलं का तालुक्यातून राजकारण सुरू केलं तुमचं? निश्चित मी त्यावेळेस बी आज बी जमिनीवर पाय ठेवणारा माणूस. मी आई वडिलाची सेवा करणारा निश्चिमेट पुत्र होतो. आणि आपल्या घराची, आई वडिलाची, आपल्या गल्लीची, गावाची पहिल्यांदा सेवा करावी, ती संपल्यानंतर मग बाहेर जावं, ह्या अशा पद्धतीचं उठून कुठंतरी आपल्या कमाईचं साधन म्हणून राजकारण किंवा समाजकारण करावं, अशी परिस्थिती कधीही नव्हती. माझा विचारही तो नव्हता. प्रामाणिकपणानं आपलं पोट राजकारणावर किंवा समाजकारणावर मी कधी ठेवलं नव्हतं आणि आजही नाही. की निश्चित आपलं प्रामाणिकपणानं शेती करून त्याच्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून आपल्या कुटुंबाबरोबर जे जे काही समाजाचं करता येईल ते प्रामाणिकपणानं करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पहिल्यांदा जी सुरुवात झाली राजकारणाची, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष निवडणुकीला उतरलात, तो टप्पा ग्रामपंचायतचा होता, पंचायत समितीचा होता का जिल्हा परिषदचा होता? नाही, मी गावामध्ये एक दूध संस्था स्थापन केली, हनुमान दूध व्यावसायिक सहकारी संस्था म्हणून. त्या माध्यमातून मला असे बरेच जण म्हणायचे की तुम्ही हे असलं काही करण्यापेक्षा एखादा हॉटेल टाका, धाबा टाका, कुठं रोज तुमच्या कुटुंबाला पैसे येतील. पण माझी धारणा अशी होती की मला एखादा व्यवसाय करून, जो व्यवसाय मलाही करता आला पाहिजे, शेतीला जोडधंदा म्हणून, 100 लोकांच्या घरामध्ये 100 रुपये 50 रुपये गेले पाहिजे, चूल पेटली पाहिजे, ह्या धारणेतून मी सुरू केली. 10 वर्ष संस्था चालविली. पुन्हा पुण्याच्या डायनामिक डेअरी बरोबर टाईप करून वैयक्तिकरित्या त्यांना 12 वर्ष दूध पुरवठा या गावातून प्रतिदिन 3-3 हजार लिटर पर्यंत दूध पुरवठा तिथं केला. रोख पैसे मिळायचे. कुठल्याही दूध उत्पादकाचे 5 रुपये बुडविले असे हे झाले नाही. आणि मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग त्याच्याबरोबर जोडला गेला. आणि मग त्याच्यातून शिवसेनेमध्ये 1900 मला वाटतं 81-82 बीड नंतर ग्रामीण भागामध्ये पहिली शिवसेनेची शाखा आमच्या गाडी पिंपळगाव मध्ये तयार. कुठून कुणाचा सोर्स भेटला तुम्हाला की बाबा कुणाचा हात धरावा आणि आपण पक्षात प्रवेश करावा, किंवा कुणीतरी म्हणावं लढ, मी तुझ्या पाठीशी आहे, असं कोण शिवसेनेतला माणूस तुम्हाला? एखादं म्हणजे कसं असतंय तुम्हाला सांगतो की एखाद्या फोटोवर त्यावेळेस म्हणजे असे भक्त किंवा इथं गुत्तेदारीवर हे नव्हतं. बाळ ठाकरे सारख्यांच्या भाषणातून, त्यांच्या विचारातून जे प्रभावित मी झालो. आणि मग त्या ह्याच्यामध्ये बाळासाहेबांनी पंढरपूरला एक कार्यक्रम घेतला. महाराष्ट्रातून 200 लोक बोलविले त्यांनी, जे कधी जे काही शिवसेनेला सहकार्य करणारे. त्याच्याबरोबर डॉक्टर आनंद गावकर असतील, बाजीराव जगताप असतील, मी असेल, असे सुरेश नवले साहेब असतील बीडचे, असे एक निवडक लोक बीड जिल्ह्यातून होतो. आणि त्या 200 लोकांमध्ये मी पंढरपूरचा कार्यक्रम पूर्ण बाळासाहेबांचा अटेंड केला. तिथं प्रभावित झालो. आणि निश्चित सर्वसामान्यासाठी किंवा उपेक्षितासाठी कणखरपणानं काम करणारा हा नेता आहे. तिथं जाती व्यवस्था किंवा कट्टर कुठं फक्त हे करण्याचं असं काही नाही, असं माझं मत बनलं. आणि शिवसेनेचं काम करायला सुरुवात केली. शिवसेनेचं काम तुम्ही करायला सुरुवात केली एका बाजूने, त्यावेळेस मुंडे घराण्याचं काय म्हणजे काम कुठपर्यंत आलेलं होतं, किंवा ते कुठल्या स्टेजला होतं की तुम्ही त्यांच्या आमने सामने होतात, किंवा काय परिस्थिती होती त्यावेळेस? नाही, त्यावेळेस गोपीनाथराव सुद्धा बाळासाहेबांचे कट्टर भक्त होते. शिवसेना भाजपचं त्यावेळेला चांगल्या पद्धतीचा अलायन्स किंवा सत्ता आलेली नव्हती कुठली. विरोधी पक्षामध्ये गोपीनाथराव होते तोपर्यंत त्यांचे पाय जमिनीवर होते. लोकांबरोबर चांगले संबंध होते त्यांचे, किंवा हे असायचे. मग त्यावेळेला कुठं शेकड्यामध्ये मत सदाशिवप्पा मुंडे सारखा माणूस लोकसभेला उभा केला असेल, अशा वेळेस
त्यावेळेला बाळासाहेबांच्या सोबतच मुंडे साहेब काम करायचे आणि मग शिवसेना भाजपच्या अलायन्स मधून पण आम्ही शिवसेनेचे म्हणून त्यावेळेला जे काम करायचे. माजलगाव तालुक्यामध्ये आमचं गाव होतं शेवटचं. बर. आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होती की राजीव गांधीनं 18 वर्षाच्या तरुणाला मतदानाचा अधिकार पहिल्यांदा दिला आणि हे सगळे 15, 16 वर्षाचे, 14 वर्षाचे, 17 वर्षाचे, 18 वर्षाचे तरुण हे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात होते. आणि ह्या सगळ्या तरुणांनी मला असं वाटतं की 45 वर्षाचं काँग्रेसची राजवट ही 18 वर्षाच्या नवतरुणांनी बाळासाहेबांच्या ह्याला हे करून उद्ध्वस्त महाराष्ट्रात झाली. काँग्रेस उद्ध्वस्त होऊन शिवसेनेचं आणि भाजपचं राज्य येण्यामध्ये सुरुवात. 1 नंबरचा वाटा बाळ ठाकरेंचा आहे. वा. आणि त्यांच्या आव्हानानुसार जे त्यावेळेला बॅच लावलेला असायचा पोराच्या खिशाला, हा. गर्व से कहो आम्ही हिंदू आहे, आणि बाळासाहेबांचं भाषण ऐकून प्रभावित होऊन हजारो तरुणांनी त्यावेळेला हे केलं. आणि त्याचा परिपाक म्हणून मी माजलगाव पंचायत समितीला ज्या वेळेला शिवसेनेकडून उभा राहिलो शिरसाळा पंचायत समितीमध्ये, त्यावेळेस माजलगाव मध्ये शिरसाळ पंचायत समिती गण होता. बर. आणि त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा उभा राहिलो बर. 89-90 ला. त्यावेळेला असं झालं की शिवसेनेचे कोणी बाकीचे माणसं म्हणायचे तू कशाला शिवसेनेत गेलास, कुठे आहेत शिवसेनेचे माणसं, हा. कुठे येते. मग सगळ्या माझं जे काही इथं फ्रेंड सर्कल होतं किंवा शेतकऱ्यामध्ये उपेक्षित वर्गात ही होती, हजारो असे काही माणसं होती की ज्यांनी आयुष्यात विळा हातोडा तारा गंगाधराप्पाच्या ह्याला मतदान केल्याशिवाय दुसऱ्याला कोणाला केलेलं नव्हतं. अशा प्रामाणिक सगळ्या शेतकरी वर्गाने, सर्वसामान्य माणसांनी मला प्रचंड अशा मतानं पंचायत समितीमध्ये निवडून दिलं. आणि अभिमानानं सांगतो की मी 1600 रुपयामध्ये 90 ला तालुका पंचायत समितीची इलेक्शन फक्त 1600 रुपयामध्ये पायी प्रचाराला फिरायचे पोरं. तिकडे कोणाच्या तरी गाव पत्रक वाटत तिथंच जाऊन कोणाच्या तरी घरी जेवायचे, पाणी प्यायचं किंवा मुरमुरे घ्यायचे, तिथंच खायचे. आणि अशा परिस्थितीतून मी तालुका पंचायतला निवडून आलो. त्यावेळेला माझ्या बरोबर 7-8 उमेदवार उभा होते. कुणाची आठवण होते प्रत्यक्ष ज्यावेळेस त्यांनी वनवन करून तुमच्यासाठी काम केलं? शेकडो माझ्यासोबत पोरं आहेत. आजही आमचे वसंतराव सोनवणे असतील, सुरुवातीच्या काळामध्ये हो खूप प्रचंड होते. बेलेगाव असल, टाकळी असल, कौडगाव साबळा असल, शेलू असल, कानडी असल, 10-10 मतं सुद्धा माझ्या विरोधात गेले होते. त्या लोकांना एकच माहित होते की हा राजकारणी आमच्यातला माणूस आहे, आमचा प्रतिनिधी, ही भावना त्यांची व्हायची. आणि त्या भावनेतून 18 पगड जातीच्या लोकांनी, त्यावेळेस आत्ताच्या सारखा कुठं जातीवाद असलं काही घाण बिन टेन्शन नव्हतं. गावातून फुल सपोर्ट होता, स्वतःच्या फुल सपोर्ट होता. मला इथून गावातून सगळ्यांनी सहकार्य केलं. बर. खेड्यापाड्यांनी सहकार्य झालं. आणि काही कुणाची अपेक्षा नसायची. काय अगदी काही गाव असे होते, बिलेगाव सारखे, टाकळी सारखे, की ज्यांनी चहाचा कप सुद्धा पेला नाही. तत्कालीन आमच्या शिवाजीराव घोडकेच्या मंडळी, आसरूबाई घोडके म्हणून होत्या, त्यांनी महिलामध्ये फिरत बसली. प्रतिष्ठित घरची चांगली महिला, पण त्यांनी माझा प्रचार केला. खूप चांगलं यानं मला निवडून दिलं. आपण प्रत्यक्ष निवडणुकीत उतरलात, निवडणूक जिंकली, त्यानंतर एक कार्यकर्त्यांची अपेक्षा असते की आपला नेता कुठेतरी निवडून आलाय, माझं काम काहीतरी केलं पाहिजे. हे लोकांचं जे कामाचा लोड वाढतो जे निवडून येणाऱ्या उमेदवारावरती, ते कसं तुम्ही झेललं? अचानक कुठला वरचा सपोर्ट नसताना? नाही, त्यावेळेला असं काही म्हणजे तालुक्याला सुद्धा हे होतं. मी निवडून आलो त्यावेळेला पंचायत समितीमध्ये 30 लोकांची माजलगाव पंचायत समिती होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य एकत्र काम करायचे तिथं. त्यावेळेला मग प्रचंड उलटापालट होऊन तत्कालीन नारायणराव डक सभापती होणार होते. त्यांच्याऐवजी मी फरमाईश दिली किंवा प्रकाश दादाला जर सभापती करणार असताल तर मी निश्चित तुम्हाला सहकार्य आम्ही शिवसेनेचे 3 जण करू. आणि मग पांडुतात्या सोळंके म्हणून सादोळ्याचे होते, त्यांच्या विरोधात ते पडले आणि प्रकाश दादा सभापती झाले. प्रचंड त्या माणसामध्ये एक क्वालिफाईड सभापती होता आणि काम करण्याची उमेद होती. मग कुठं पाणी नाही, कुठं बेलेगाव सारख्या ठिकाणी, कानडी सारख्या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळाच भरत नव्हती. जनावरांचे काहीतरी बुसकट टाकलेलं शाळेच्या खोलीमध्ये एखादं गावकऱ्यांनी हे केलेलं, लोकांनाही हे नव्हतं. आणि मी पहिल्यांदा त्याला प्रायोरिटी दिली. शिक्षण बेलेगाव, कानडी, वसंतपूर, तांडा, कौडगाव अशा ठिकाणी चांगले शिक्षक देऊन शाळा सुरू केली. कानडी सारख्या ठिकाणी R.R. देशमुख सारखा इंग्लिश हँडचा माणूस देऊन तिथं शाळा सुरू केली. नाही तर बऱ्याच ठिकाणी चित्र असं भयंकर होतं की गावामध्ये शिक्षकाने यायचं, मटक्याचे आकडे घ्यायचे आणि जायचं, संध्याकाळी आणून पैसे वाटायचे, ही परिस्थिती होती. मग पाण्याची सोय असेल, शाळेची सोय असेल,
हे निश्चित लोकाला आजही मला असं आठवतंय की बेलेगाव सारख्या ठिकाणी जायला रस्ता नव्हता. मी पायी पायी तिथल्या शाळेच्या कामासाठी उद्घाटन 5वीचा वर्ग 4थीचा वर्ग हे सुरू करायला. चांगला शिक्षक माझ्या गावचा त्यावेळेसचा भारती म्हणून एक नवीन लागलेला होता. त्याला जिम्मेदारी दिली की तू इथली शाळा 1 नंबरवर गेली पाहिजे. आणि मग त्यांनी जायचं, पायी जायचं मी तिथपर्यंत, कानडीला पायी जायचं, कवडगावला पायी जायचं, रस्तेही नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठलंही हे लागत नव्हतं. मोटरसायकल सुद्धा माझ्याकडे त्यावेळेस स्वतःची नव्हती. एकंदरीत तुम्ही निवडून आल्यानंतर म्हणजे एकीकडे एक मोठा नेता मुंडे साहेब, तिकडे प्रकाश सोळंके घराणेशाही म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, आणि त्या दोघांच्या मध्ये तुम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक मुलगा. पण तुम्हाला निवडून आल्यानंतर असं वाटलं नाही की बाबा आपण आता मोठे नेते झालो, याच्या विद्यार्थ्यांच्या ह्याच्याकडे लक्ष दिलं, तर हे एक म्हणजे एक बेस्ट माणसाचं सुरुवात जे आहे ते तुम्ही म्हणजे चांगल्या पद्धतीने करून दिली. नाही, त्यावेळेसचं वातावरणही असं होतं. पंचायत समिती म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याचा माणूस किंवा गावातला माणूस, गावगाड्यातला माणूस पंचायत समितीत जाऊन घरानं मांडू शकत होता. साधं त्यावेळेला फवारणीची औषधं असतील, फवारे असतील, हे माजलगाव सारख्या ठिकाणी तिथले दुकानदारच माणसं पाठवून घेऊन येणाऱ्या वस्तूच्या मीटिंग मध्ये कोटा सिस्टीम केली मी, किंवा शिरसाळा सर्कलला किती कोटा आहे द्या बाबा, तेवढे आम्हाला मिळाले पाहिजेत, औषधं मिळाली पाहिजेत, अजून काही फवारणीचं हे मिळालं पाहिजे, ग्रामपंचायतचं कामकाज सुधारलं पाहिजे, ग्रामसेवक आला पाहिजे, तलाठी आला पाहिजे, अशा छोट्या छोट्या गोष्टी. आता माझी एक धारणा होती की गावाचं कान आणि डोळे हे ग्रामसेवक आणि तलाठी हे दोन्ही लोक तिथं आले पाहिजेत, गावावर सज्जावर आले पाहिजेत, त्यांनी काम केलं पाहिजे, लोकांचं ऐकलं पाहिजे. आणि त्यावेळेला आताच्या सारखं नव्हतं, पडझड असायची, झड लागली, पडझड झाली, काही झालं, शेकड्यामध्ये पैसे मिळायचे, ते तिकडच कुणीतरी लोक हे करायचे, डायरेक्ट खात्यावर नव्हतेच लोकांच्या, पाटील पांड्याच्या हातातून गावात वाटप व्हायचे. मग त्यांची मर्जी असेल त्याला वाटायचे, त्याला प्रतिबंध करायला सुरू केला. या हळूहळू लोकांमध्ये मग, आणि सामान्य माणसाच्या फार काही अपेक्षा नसायच्या, पण त्यांच्यामध्ये जास्त तर अपेक्षा नव्हती. आणि जाऊन बसायचं, कुणी पार्टी मागणार, देणार, घेणार असं काहीच नव्हतं, काही विषय नव्हता. आणि त्याच्यातून मग येत पुढं पंचायत समितीतून आमचा परळी तालुका तयार झाला. तुम्ही सदस्य असताना परळी तालुक्याची निर्मिती झाली. तिकडे आमचे गाव गेले, हे सर्कल झालं गाडे पिंपळगाव. हे एक वेगळं आव्हान तुम्हाला तयार झालं असेल, तयार झालं की नवीन मतदारसंघ आपल्याला. आणि मग आता जी शिवसेनेची परिस्थिती भारतीय जनता पार्टीने केलेली, तीच त्यावेळेला मुंडे साहेबांनी केली, किंवा शिवसेनेची, किंवा मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही हा निर्णय हे आली. आणि मग त्यांनी शिवसेनेला दाबून, जिथं शिवसेनेचं पॉकेट आहे तिथं भारतीय जनता पार्टीचं पॉकेट म्हणजे तुम्ही समजा या एरियामध्ये तुम्ही, आणि डायरेक्ट फोकस त्यांचा. अहो, मला शिवसेनेचं काम करीत असताना मी माजलगाव मतदारसंघात पूर्ण फिरायचो. शिरसाळ्याचा सदस्य होतो तरी मार्केट कमिटीला तिथल्या फिरायचो, माजलगावच्या. त्यावेळेला प्रचंड चुरशीची इलेक्शन झाली. एमटी नाना देशमुख वर्सेस ओमप्रकाश सोळंके हिंगणीकर अशी लढत झाली. त्याच्यामध्ये ओमप्रकाश सोळंकेला निवडून आणण्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागली, आणि तो झपाटलेला काळ होता. एक दिवसभर स्नान न करता असं लोकांमध्ये फिरायची भावना होती, आणि ती सक्सेस झाली. त्या याच्यामध्ये फिरत असताना एक माणसं जोडणं किंवा तरुण पोरं जोडणं, मला आजही असं आठवत आहे की 16,000 पोरांचे माजलगाव मतदारसंघातले मला नावं पाठवते. 16,000 जे बॅच लावित होते, म्हणजे त्याला बाय नेम मी असं बाळू भैया चलत नाव घेत होतो. त्या गावात गेलं तर 50 पोरांचे 100 पोरांचे नावं पाठवते. सगळं गेलं की प्रत्येकाला तुम्ही नावानं बोलकीत होतो. आणि मग असं होतं की माझं 200, 250, 300 किलोमीटर मोटरसायकल फिरायची. घरून भाकरी बांधून पुन्हा एकदा राजकारणात आलात की कंटिन्यू राहिलो, आणि धागावर जेवण केलं नाही, हॉटेलमध्ये कधी जेवण नाही, आणि घरी येऊन जेवण, कार्यकर्त्याच्या विहिरीवर, कुणाच्या गावात, कुणाच्या पारावर तिथं जेवण करायचं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांचं काय काम असेल ते ऐकून घ्यायचं, आणि असे गावं करीत माजलगावला जायचं. त्याचा परिणाम असा झाला की ह्या 16,000 पोरामुळं माजलगावचा आमदार बाजीराव जगताप सारखा माणूस झाला. त्या काळी गोपीनाथराव मुंडेंनी शिवसेनेला जागा सुटलेली असताना ते तिकीट तिथलं शिवसेनेचं मिळू दिलं नाही, माजलगावचं, आणि भाजपला मिळवलं. मग त्यावेळेस बाजीराव जगताप यांना आम्ही बंडखोर शिवसैनिक म्हणून उभा केलं. ह्या 16,000 पोरांना मार्केट मोंड्यामध्ये माजलगावला बैठक घेतली,
आणि लढायची तयारी केली बंडखोरीमधून. आणि त्यावेळेस म्हणजे कम्युनिकेशनला काही फोन काय काय नाही नव्हते. 8 दिवसांनी मेसेज तुम्ही आज इथं काय बैठक घेतली आणि चला कामाला लागा. लागा. मग एक विनोदाचा किस्सा असा आठवतो त्यावेळेला की माजलगाव मतदारसंघात टीका म्हणून नाही, पण त्यावेळेला माझा सहकारी एक अरुण इंगळे म्हणून माळी समाजातला होता. कुठलं गाव त्यांचं? आडगावचे किती गाव. आणि तो एक आणि मी एक, आम्ही दोघंच म्हणजे शिवसेनेमधून बाजीराव जगतापचे प्रचारक, स्टार प्रचारक आताच्या भाषेतले म्हणून. त्या काळी तुम्ही आघाडीवर प्रचार करण्यासाठी 1 लाख रुपयामध्ये बाजीराव जगताप आमदार 1 लाख रुपये 1 लाख रुपयात. आज तर मिटिंगलाच खर्च होते ते 1 लाख. ही परिस्थिती. आणि त्यावेळेस म्हणजे कुठंच काही नाही. 3 जीप होत्या माजलगाव मतदारसंघात. पूर्ण मतदारसंघात फिरण्याचं अरुण इंगळेकडे एक, उमेदवाराकडे एक आणि माझ्याकडे एक. 3 लोक. आणि तेवढ्या 3 जीपवर TN सेशनची आचारसंहिता कडक, त्याच्यावरती सगळ्यांनी सभा घ्यायला आम्हीच. नेत्याची सभा नाही, बंडखोरी केल्यामुळे कुणाची सभा मिळायला प्रश्न होता. दिवाकर रावते साहेबांनी इंटरनल थोडी बहुत मदत केली. आणि प्रचंड अशा मतानं राधाकृष्ण पाटील, प्रकाशदादा सोळंके, मोहनराव सोळंके, डग साहेब, हे सगळे 8 उमेदवार माजलगाव विधानसभेला उभा होते. तेवढ्यामधून बाजीराव जगताप विजयी झाले. ह्या 16,000 पोरं जे होते त्यांच्या जीवावर विजयी झाले. आणि त्या पोराचं कम्युनिकेशन होतं आमचं. मग गावामध्ये प्रचाराला गेल्यावर 3 टप्पे असायचे. गेल्याबरोबर वेशीत जे उभा राहिलेले पोरं आहेत, जे फुल टाइम त्या गावातले वेशीत उभा राहिलेले पोरं आमचे शिवसेने, तुमचे पोरं गेले की तुमचं स्वागत करणार आणि तिथून पुढे कामाला मिशावर पीळ देणारे माणसं जे असतील ते राधाकृष्ण पाटलाचे, आणि पॉश बैठकीत बसलेले असतील ते प्रकाशदादा. अशी वाटणी होती. कळून जायचं लगेच हुडकायचं काम नसायचं. आणि ते पोरं फुल टाइम म्हणजे 24 तास ड्युटी करायचे एसी मध्ये उभा राहून. आणि 18 वर्षाचं मतदान मिळालेलं. पहिल्या टप्पूला त्यांनी काँग्रेसच्या सीट सगळे पाडले. बाजीराव जगताप सारखा म्हणजे एक उपेक्षित मराठा माणूस, जो की माजलगावला छोटी मोठी गुत्तेदारी करायला आलेला माणूस, तो आमदार झाला. विरोधात कोण होतं? बीजेपी कोण? भाजपकडून पंजाबराव मस्के होते. त्यांना सपोर्ट आघाडीकडून अपक्ष उमेदवार प्रकाशदादा सोळंके होते यस काँग्रेसमधून. आणि राधाकृष्ण पाटील काँग्रेसचे उमेदवार होते. मोहनराव सोळंके होते. संतोष नाईक नवरे म्हणून होते. असे 8 लोक उभे होते. नाही, पण सत्तेचा शिवसेना, तुम्ही बंडखोर शिवसेनेचे, पण खरी शिवसेना बीजेपी युती यांचा उमेदवार पंजाबराव मस्के. पण त्यांना पण तुम्ही त्यांचं डिपॉझिट गेलं, म्हणजे मेन उमेदवाराचं डिपॉझिट गेलं. गोपीनाथरावने हट्टानं फक्त शिवसेनेला तिथं येऊ द्यायचं नाही. ह्या हट्टापायी मुंडे साहेबांनी ती सीट म्हणजे शिवसेनेला मिळू दिली नाही. बाळासाहेबांची सभा मिळालेली रद्द झाली. आणि प्रचंड असंतोष पोरायमध्ये तयार झाला. आणि त्या ईर्षेनं पोरायने हे केलं. इतकी अटीतटीची इलेक्शन झाली की 388 मतानं फक्त बाजीराव जगताप लागली. 388. आणि पहिला आमदार होता तो. त्यांच्या सोबत मी बाळासाहेबांच्या बंगल्यावर मुंबईला गेलो आणि तिथं त्यांना समर्थन दिलं. निवडून आल्यानंतर किंवा आम्ही बंडखोर म्हणून जरी आलो तुमच्याच आहेत आम्ही, तरी तुमच्या विचाराचे पाईक आहेत आणि तुम्हाला समर्थन त्यांनी घेतलं तुम्हाला. बिलकुल. कितीतरी बाळासाहेबांनी हे केलं. आणि मी नशिबवान माणूस आहे की त्या वेळेला तिथे केक असेल, नाश्ता असेल, आम्ही बाळासाहेबांसोबत. कधीचा काळ होता तो? 95चा. त्यावेळेस तुम्ही भेटून बाळासाहेबांच्या बंगल्यावर जाऊन तिथं बाजीराव जगताप आणि मी दोघांनी जाऊन तिथं समर्थन दिलं. एवढे प्रचंड बाळासाहेब खुश झाले. त्यांनी आशीर्वाद दिला, दर्शन घेतलं आम्ही. आणि अशा पद्धतीचं तुम्हाला निश्चितपणानं कुठेही हे मिळणार नाही, अभय दिलं. आणि मग ते पुढं सरकार कोणाचं होतं? नंतर सरकार युतीचं आलं. युतीचं सरकार आलं. तरी गोपीनाथराव मुंडेंनी द्वेष केला. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री झाले. बाजीराव जगतापांना महामंडळ रेणापूर मतदारसंघातून आले. आणि त्या वेळेला मग सगळं हे होऊन तरी सुद्धा म्हणजे थोडा सेनेचा द्वेष कर, असं कर तसं कर, मुंडे साहेबाचं धोरण असायचं गोड बोलून, पण उघडं पडू देत नव्हते ते. आणि त्या सगळ्या ह्याच्यातून मुशीतून तयार होत होते. एक बंडखोर शिवसैनिक म्हणून आम्ही घडत गेलोत, बाळासाहेबांच्या विचारानं घडत गेलोत. काही वेळाला बाळासाहेबाला विरोधात पत्र लिहिण्याची मला वेळ आली. ते लिहिले सुद्धा मी धाडसानं. बाळासाहेबाला स्वतः पत्र? बाळासाहेबाला स्वतः पत्र. त्यावेळेला मला लक्षात आहे की छगन भुजबळ, सतीश आपलं मनोहर जोशी आणि अजून एक कोणीतरी असे 2-3 आमदार होते फक्त त्याच्या अगोदरच्या काळात शिवसेनेचे.
आम्ही इथून पत्र पाठविले, याच्यावर कपात सूचना मांडली होती त्यांनी विधानसभेमध्ये. बर. शिरसाळ्याच्या मेडिकल ऑफिसरवर आम्ही तक्रार केली, बर बर. ते सस्पेंड झाले त्याच्यावर. ही शिवसेनेची काम करायची पद्धत होती. म्हणजे त्या काळी तुम्ही एखादा माणूस जर चुकीचं काम करत असाल तर त्याला त्याचा पाठलाग करून त्याला बिलकुल सोडायचं प्रतिबंध नाही. करीत सोडायचं नाही. म्हणजे असं आतापर्यंत तुम्ही ही गोष्ट तंतोतंत शिरसाळा पाळत पोलीस आलेला. स्टेशन मध्ये कधी 100 रुपये आम्ही कुठल्या कामाला तिथे द्यावे लागले नाही. मग नंतर हा काळ तुमचा शिवसेनेचा, तुम्ही आमदार निवडून आला, तुम्ही स्वतः रनिंग पंचायत समिती सदस्य होता. हो, हो. मग नंतर पुढच्या टर्मला काय तुमची अपेक्षा काय वाढली की नाही, आपण अपेक्षा स्वतः आमदार तयार केलाय? वाढण्यापेक्षा मला असं झालं की परळी तालुक्यामध्ये आलो होतो, शिवसेनेचं म्हणून आम्ही काम करायचंय. परंतु सवतीच्या लेकरासारखी वागणूक मुंडे साहेबाकडून भाजप पुन्हा आम्हाला मिळायला सुरुवात झाली. त्याच्यातच त्यांनी इथल्या ह्याच्यामध्ये मी सांगितलं की मी सिटिंग सदस्य आहे, मला तिकीट द्या. त्यांनी नाही डिनाय केलं. सुरेश नवले साहेबांनी परळीला येऊन विनवणी केली, बाजीराव जगतापांनी केली, पण त्यांनी काही ऐकलं नाही. म्हणजे कुठल्या ह्यासाठी तुम्हाला तिकीट नाकारलं होतं? कुठल्या? इथल्या पिंपळगाव सर्कल जिल्हा परिषदसाठी? जिल्हा परिषद, मग येऊ द्या. किमान पंचायत समिती तरी द्या, नाही दिली ती बी. म्हणजे तुम्ही एकन शिवसेनेचे तुम्ही हेड म्हणायचे या हो, भागातले. हो, हो. तिकडनं ते बीजेपी हो, हेड. हो, मग हो. तुम्हाला एक जागा नाही नाही म्हणली, मिळाली. म्हणजे नाही, दिलंच माणूस निवडून येणार नाही की काय नाही. जे असतील ते कारण आणि सांगितले मग तुम्हाला. ते त्यांनी किंवा त्याला काही गोष्टी बाळासाहेबांच्या मुशीतून आल्यामुळे आमचा स्वभाव असेल, बर बर शिवसेनेचं हे असेल, आणि हे सगळं करीत असताना सामाजिक भान बी मी ठेवलं होतं. बर. किंवा या परिसरामध्ये बाकीचा वंजारा समाज असेल, मराठा समाज असेल, अजून दुसरे उपेक्षित समाज असतील, ह्याच्या बरोबरीनं माझ्या समाजाला इथं सन्मान मिळतोय का? दखलपात्र आमचा समाज आहे का? नाही. आणि प्रत्येक मग काँग्रेसनं असेल, अजून कोणी असेल, किंवा आम्ही किंगमेकर होऊ शकतो. गोपीनाथरावला मोठं करणारा आमचा समाज असेल, बाजीराव जगतापाला आमदार करणारा आमचा समाज असेल, पण आमच्या राशीला जे काही उपेक्षिताचं जगणं येतंय किंवा दखल घेतली जात नाही, हे दखलपात्र आपण कुठंतरी झालं पाहिजे, हे काही काम असायचं. मग हे खेड्यापाड्यानं अहिल्याबाईची जयंती असेल, अजून शिवाजी महाराज. सामाजिक चळवळ तुमची या माध्यमातून झाली. हो, इथं संगम सारखं गाव होतं दिंदरोडच्या पलीकडून, तिथं गावामध्ये टाळ वाजवत नव्हते कधीच. बर. माहितीच तो तुम्हाला सांगतो त्या संगम मध्ये. बर. आणि मग शिवसेनेची शाखा काढायला आम्ही ज्या वेळेला जायचं ठरवलं त्यावेळेला भजनी मंडळ घेऊन गेलो. लोक म्हणले इथं अनर्थ घडतंय भजन केल्यावर, जमत नाही. पण आम्ही शिवसेनेच्या शाखेची स्थापनाच सुरुवातच भजनातून त्याच्यातून केली. आज तिथं भजन पूजन म्हणजे सुरुवात आहे, तुम्ही जे रोप लावलं ते आज चालू आहे. चांगल्या पद्धतीने चालतंय. आणि मग हे सगळं करता करता माझं गाव मतदारसंघात पूर्ण वेळ फिरायचं. नाही, इकडे तुम्हाला जे मुंडे साहेबांनी टाळलं, हा. मग तुम्ही ते 5 जे वर्षाचा टर्म होता तो कोणाला तरी कमी राहिलोच ना, परंतु मी तसा बसलो नाही. सामाजिक चळवळ तुमची चालू आहे. सामाजिक चळवळ तर झालीच झाली, आणि शिवसेनेत राहून भारतीय जनता पार्टीला विरोध करायचा हे सूत्र हाताशी घेतलं. म्हणजे सोडलं नाही तुम्ही की सोडलं आपलं नाही. नुकसान झालंय आणि मग आपण- त्या वेळेला पंडितांना इथं जिल्हा परिषदला उभा राहिले होते. बर. योगायोगानं त्या वेळेला गोपीनाथराव मुंडे आणि विलासरावजी देशमुख साहेब दोघं जीवष्ट कंठस्थ मित्र. बर. पण विलासराव पक्ष वेगवेगळे पण एका विचाराचे. पण ते त्यावेळेला विलासराव साहेब त्यावेळेला अर्ध्या मतानं विधानसभेला पडले होते. बर. अर्ध्या मताने म्हणजे कसं? जे विधान परिषदेला मताची गणती असती बर. हा. किती, तर त्यावेळेला त्यांना अर्ध मत कमी पडलं, अर्धमत. हा. आणि मग दोघांमध्ये थोडं वितुष्ट आलं. हा. मग काँग्रेसच्या प्रचारासाठी विलासराव देशमुख परळी तालुक्यात यायचे म्हणून ठरलं. मग बंकटराव कांदे वडगाव मधून असतील, इथून तुमचे भीमराव मुंडे असतील, नागापूर मधून असतील, अशा ह्याला विलासराव येणार आहेत. मग ती पहिली सभा इथं गाडे पिंपळगाव मध्ये विलासराव साहेबांची. म्हणजे काँग्रेस पक्षाची. काँग्रेस पक्षावर उभा नाही. नाही, आपण एवढं हे एक काँग्रेस आहे, एक शिवसेना आहे, आपलं भाजप आहे. भाजप आपलं काही त्याच्यामध्ये परंतु ते एवढं काही- इथं तर त्यांची दतिंग बघून असं झालं किंवा मला मनाला काही ते राहवलं नाही. आपल्या गावामध्ये विलासराव देशमुखासारखा माणूस येतोय, आणि त्याच्या आणि सभेत- ठीक आहे, तुम्हाला मतदान कुणाला करायचं असेल ते लोक करतील ना, पण इथं येऊन ही दतिंगची भाषा काही उपयोगाची नाही असं वाटलं, आणि अंगातली बंडखोरी आमच्या थोडी जागी झाली. आणि मग तिथं जाऊन त्या पोरायला प्रतिबंध किंवा पेंडॉल उठू शकत नाही तुम्ही आमच्या गावात, बर. कुणाची साथ. आणि मग विलासरावच्या सभेचं योगायोग असं की माणसं तिकडे यायला भ्यायले, म्हणजे हे सगळं की वातावरण तणावाचं तयार झालं. मग इथं मला घरी गावातली काही बरीच मंडळी आली, म्हणजे तुम्हालाच कार्यक्रमाचा अध्यक्ष व्हावं. म्हणलं कुठं आपल्या बापाच्या नावानं कुठला पक्ष तर शिवसेनेचा तर कोणी उभा नाही, चला येतो म्हणलं. आणि मी म्हणजे विलासराव तुम्हाला बोलवण्याचं कारण की लोकांना थोडं सहानुभूती भेटावी किंवा ताकद यावी, ह्याच्यासाठी त्याच्यासाठी बोलण्यात आलं. तुम्हाला बोलवण्यात. आणि इथं एक शिवसेनेची युनिटी अशी तयार झालेली होती बर.
की कुणाचं लग्न असेल, कुणाची अडचण असेल, कुणाचं हे असेल, एवढंच नाही. तुम्हाला जे सांगितलं की राजकारण आणि समाजकारण, एका वर्षी गावामध्ये असं होतं की सगळा शिवार खरीपाला पाऊस पडला ना, म्हणून ज्वाऱ्या पेरलेल्या होत्या. बर, माणूस मिळाला ज्वारी काढायला. आमचे सगळे जवळ आहेत. शिवसेनेचे 100 पोरं असे होते, यंग आर्मी सगळी. मग त्यांना असं म्हणलं की आपण शेतकऱ्याचे लेकर आहेत. रोज संध्याकाळी 2 तास एक जणाच्या शेतावर ज्वारी काढायला जायचं. म्हणजे आपल्या सहकार्याच्या, आपल्या कुणाची चिठ्ठी टाकायची आणि चिठ्ठी निघाली जायचं. सगळा शिवार 10 दिवसात पार झाला. सगळा शिवार ज्वारी, सगळ्याच गोष्टी परिपक्व होतात. 4000 एकरचा शिवार फत्ते करून टाकला. शिवसैनिक राजकारणात बी कुणाचं लग्न असेल, कुणाची मौत असेल, कुणाचं काही अडचणीत असेल, कुणाचं सुखदुःखात असेल, मग दवाखाने असतील, डिलिव्हरीला पेशंट न्यायचा असेल, इरिगेशनची जीप आणून कुठला गरीबाचा माणूस न्यायचा असेल, आंबेजोगाईला न्यायचा असेल, शिरसाळ्याच्या दवाखान्यात न्यायचा कार्यकर्ते आघाडीवर. मग असंच शिरसाळ्याला एक तत्कालीन डॉक्टर होते, मेडिकल ऑफिसर मोरे म्हणून. त्यांनी इथली एक मुस्लिम समाजाची महिला अडवलेली होती. ती जीप मध्ये नेण्याच्या अवस्थेत नव्हती. तिला चला म्हणलं तुम्ही तिथपर्यंत. ते म्हणले माझे सासरे आले तर मी काही येऊ शकत नाही. म्हणलं अरे तुम्ही ड्युटी डॉक्टर आहेत, सासऱ्याचं कारण देऊ, मरण ना पोरगी आमची. आणि ते एक सिस्टर वाट लावली. योगायोग इथपर्यंत आल्यावर त्या सिस्टरला काही कंट्रोल झाला नाही, ती मुलगी वारली डिलिव्हरी मध्ये. मग दुसऱ्या दिवशी आम्ही पत्रव्यवहार करून मनोहर जोशी, छगन भुजबळ हे शिवसेनेचे जे आमदार होते, सतीश प्रधान, यांना पत्र लिहिलं आणि असा असा प्रकार. त्यांनी तिथं विधानसभेमध्ये सूचना मांडली ती पत्रावर. हालाकी भेट नाही, फक्त पत्रावर. त्याची इन्क्वायरी लागली. तो डॉक्टर सस्पेंड झाला इथला. हे असं करताना म्हणजे कोणी कोण्या जाती धर्माचा हे बघायचं नाही. म्हणजे तुमच्या डोळ्यात एक जर कुठला अन्याय झाला तर तुम्ही ते सहन करायचंच नाही, सहजासहजी सोडत नाही. जायचं. आणि त्याच्यात म्हणजे माझे गुरुजी आणि बाळ ठाकरेचा प्रभाव हे निश्चित माझ्या जीवनात कामाला मला आलेला आहे. आणि त्याच्यातून मग विलासरावच्या सभेचा अध्यक्ष इथं झालो. विलासरावची तुमची पहिली भेट तिथली. मग त्यांनी मला इथून काही सोडलं नाही. नागापूरच्या सभेलाही मला सोबत, वडगाव दादारी वडगावच्या सभेलाही सोबत नेलं. आणि थोडं एक शैली माझी अशी होती की आव आणून कुणाचं बोलायचं नाही. आपल्याला जे वाटतंय तंतोतंत आपली भाषा आहे तेवढं, आपल्या भाषेत जसं व्यक्त होता येतं तसं करायचं. रांगड्या भाषेत हे आव आणून गोळ्याला लाडू म्हणायच्या प्रकारात पडायचं नाही. लोकांना अपील व्हायचं चांगल्या पद्धतीनं. मग तिन्ही ठिकाणच्या सभा झाल्या. योगायोगानं भीमराव मुंडे त्यावेळेस म्हणजे निवडून यावेत, पण लबाडी फिबाडी करून त्यावेळेस म्हणजे बॅलेट. आणि मग तिथून संघर्षाचं असं सुरू राहिलं. मग हे विलासरावची सभा झाली, विलासराव गेले, मग तुम्ही त्यांनी काँग्रेसमध्ये या म्हणले. म्हणलं मला नको काँग्रेसमध्ये काही, मी ह्या विचाराचा माणूस आहे. योगायोगानं माझे त्यावेळेस म्हणजे काही RSS ची मंडळी होती परळीला. प्रकाश डुबे असतील, हे असतील, चंदू जोशी असतील, हे असतील, अशी चांगले मित्र होते माझे. पैंजणे असतील, आताही आहेत ते काही. आणि त्या सगळ्यांचा आमचा रोजचा मेळा असायचा किंवा आपल्याला ह्या मार्गाचं काम करायचंय. मग त्यांच्या यानं मी 89ला अयोध्येला 2 महिने कारसेवेला गेलो. पोत्याची पिशवी पाठीला अडकून 2 महिने रेल्वेनं, रुपया खिशात नाही, काय मिळेल तिथं जेवायचं आणि निघाले, चलत राहायचं. म्हणजे डोक्यात एक गोष्ट घेतली की ते सगळ्या बरोबर चलत करायचं. मग हा काळ गेला तुमचा, हे 5 वर्ष असे गेले. नंतर पुन्हा तुम्ही निवडणुकीची म्हणजे कार्यकर्ते जोडावं लागले का जोडलेलेच होते? नाही, मी म्हणजे असं बरं का, एखाद्या याचा कुठं जोडावं हे नाही. आपलं जे रोजचं वागणं आहे ते सहज पद्धतीने जायचं, लोकांमध्ये मिसळायचं. म्हणजे आपल्याला मनाला काही पटत नाही ते करायचं नाही. म्हणजे निवडणूक आली म्हणून कार्यकर्त्याला येर चहा पी असं नाही. म्हणजे जे वर्षभर जन्मात मी कधी केलं नाही किंवा अजून कुठलं सोयऱ्याधाऱ्याचं राजकारण केलं नाही. जे असेल ते. पुन्हा ग्रामपंचायत, मी जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून आलो. गावातली ग्रामपंचायत लागली. आमचे सहकारी वसंतराव सोनवणे जे होते आजही माझ्यासोबत आहे. ती सगळी मंडळी, अंशराम मोठे असतील, आमचे वसंतराव असतील, बाहेरचे अजून बरेच, मकरध्वज पौळ जो वारला तो आमचा शिवसैनिक होता, प्रभाकरराव पौळ असतील कासारवाडीचे, हे असे म्हणजे यंग सवंगडी होते सगळे. म्हणजे दुसरा टर्म जे चालू झाला, तिसरा टर्म तुमचा राजकारणाचा, ज्यावेळेस तुम्हाला स्वतः निवडणुकीला उभा टाकावं लागलं जिल्हा परिषद, तो काळ तुम्हाला तिकीट भेटण्याचा काळ आणि तो काळ कसा पुढे तुमचा सरकत गेला? मी माझ्यासाठी तिकीट मागायला शिवसेनेकडे कधी गेलो नाही, भाजपकडे गेलो नाही,
शिष्टमंडळ घेऊन मी आयुष्यात कवा मला तिकीट मागितलं नाही, पद मागितलं नाही. बर. मुंबईला जाऊन कुठेतरी बसलोय आणि पद आणि तिकीट मागितले असं झालं नाही. पार्श्वभूमी त्याला अशी होती की मग मी पंचायत समिती लढविल्यावर गावात उभा राहायचं नाही असं जन्मात ठरविलं. म्हणजे ग्रामपंचायतला आता आपण आता नाही, पंचायत समितीच्या वरच उभा राहायचं, पुढे जायचं, खाली नाही उभा खाली राहायचं. यायचं नाही. मग ते इथं त्यावेळेस पासून जवळपास 30-35 वर्ष आपल्या विचाराची ग्रामपंचायत आहे. 18 पगड जातीतल्या प्रत्येक वेळेला बदलून आदून लोक उभा करतो. आमचा भाळेसारखा माणूस असेल, कुणी असेल, आज प्रत्येकाला आता संधी तुम्ही हो एसटीचा अमोल गुमरे सारखा असेल, त्याला 100 रुपये लागत नाही इलेक्शन लढवायला. बर. प्रचंड असा अण्णाच्या निवडणुकीनंतर एमटी नाना देशमुख, नाही, प्रकाश दादा तुमचा जो काळ आहे, तुमचा जो काळ आहे, तुम्ही तिसऱ्या टर्मला निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं डोक्यात आलं, हो. मग ते तिकीट भेटलं का तुम्हाला किंवा काही अडचणी आले का? मला घरी येऊन तिकीट दिलं, शिवसेनेने, भाजपनं दिलं. भाजपने तुम्हाला आता तिकीट इथं घ्यायला? शिवसेनेचं म्हणजे वाद परळी तालुक्यात एवढं काही राहिलं नाही म्हणजे असं संपवलं थोडक्यात. असं वाटलं त्यांना. बर. मग मुंडे साहेब मला संध्याकाळी 2 वाजता इथून प्रकाशदादांनी नात्याला गोपीनाथ मुंडे पंडितांना मळ्यात घेऊन गेले बर. आणि तुम्हाला भाजपमध्ये यावं लागते म्हणले आणि जिल्हा परिषद लढायची. अरे म्हणलं कसं काय लढायची, कुठं लढायची, माझ्याकडे काही पैसे नाहीत, काही नाहीत बाबा. ते काही सांगू नका म्हणले, फक्त 8 एकच आहे की पंडितांना निवडून आणावं लागतं. आणि मग ते मला वाटतं त्यावेळेसचे आमचे नरहरराव सलगर असतील, दिलीपराव बिडगर असतील दावतपूरचे, हे साक्षीदार आहेत पंडितांना त्यांच्या समोरचे, बर. किंवा त्यांच्या समोर किंवा मला निवडून आणा तुम्हाला. मी माझं समाजाचं किंवा गावातलं शिष्टमंडळ घेऊन तिकीट मागायला कुठे गेलेलो नव्हतो. मी म्हणलं मी शिवसेनेतून उभा राहतो. मग मुंडे साहेब म्हणले नको, आपला भाजपचा सगळा आहे, तुम्ही भाजपमध्ये या. मग अटलजीची सभा होती परळीला, त्याच्यामध्ये मी भाजपमध्ये प्रवेश घेतला. बर. आणि तिथून तुमचं भाजपाची, मग भाजपचं तिकीट माझं इथलं डिक्लेअर झालं. 13,800 मतांनी इथं निवडून. एवढा आकडा तुम्हाला मोठा गाठता आला म्हणजे तुमचं हे जुनं काम. सगळं लोकांनी माझ्यावर एवढं प्रेम केलंय की आता पक्ष पंत आज जात गोत कुणी काही म्हणत असेल, पण मी जन्मभर तरी त्या लोकांची सेवा केली तरी भेटू शकत नाही. ह्या लोकांनी माझ्याकडून काही कब्बर दारू पेलेली नाही, पैसे घेतलेले नाही, कुठल्याही पद्धतीचं नाही. मग बरेच माणसं आहेत त्यात. गाव कोणते कोणते गाव होते तुम्ही? मला बेलंबा होतं, तळेगाव होतं, इंजेगाव होतं, नात्रा होतं, पांगरी होतं, कौडगाव साबळा होतं, कौडगाव घोडा, कौडगाव गव्हाणे, ओळपिंपरी, आचार्य टाकळी, कानडी, सेलू, हे असे सगळे गाव आजूबाजूचे गाव. लोक तुमच्या काही शिवसेनेचे जुने नाराज नाही का झाले की तुम्ही आपला पक्ष सोडून जाताय, बीजेपीचं नाही? शिवसेनेचं असं झालं किंवा वरच्या लेवललाही की बीड जिल्हा हा गोपीनाथ मुंडेच्या नावाला सोडून दिला. म्हणायची प्रेस्टिज कशाला करायचं, मुंडे साहेबाला सोडून द्यायचं. अशा पद्धतीमुळे शिवसेनेची पडझड झाली त्या काळामध्ये. काही नाही, 4 लाख रुपयामध्ये मी जिल्हा परिषदची निवडणूक लढली. त्याच्यात म्हणजे झेंडे, पोस्टर, बॅनर सगळं आलं. काहीच म्हणजे कारण माझ्या आयुष्यात कोटीची, लाखाची गाठच पडलेली नाही. हे 4 लाखात सुद्धा 40,000 रुपये प्रकाशदादाचे असतील, 1 लाख रुपये वैद्यनाथ कारखान्याचे उचललेले असतील, काही पाहुण्यारावळ्याचे असतील. अशा पद्धतीने मला त्याचं टेन्शन कवा आलं नाही. सरळ उभा राहायचं, आपली भूमिका घेऊन लोकांमध्ये जायचं, मांडायची ती भूमिका. मग तुमचं दीपक बोराडे की गोपीचंद पडळकर हे तुम्हाला या क्षेत्रामध्ये वाघमोडे, पलीकडे गेलात तर काळे, त्याच्या पलीकडे गेलात तर माऊली गर्दे, इकडे गेलात तर एकदम मजबूत पार्टी बिडगर कुटुंब, हे सगळं एक तुम्ही एकंदरीत एक 20, 25, 30 वर्ष तुम्ही समाजकारणात, राजकारणात सक्रिय आहात. तर असं एक गोष्ट सांगा की ज्याचं तुम्हाला मनापासून समाधान वाटतं की आपण हे काम केलंय किंवा एखाद्या गावाला मदत केली, त्या गावाचं आयुष्यभरासाठी चांगलं झालंय, असा कुठला प्रसंग आहे तुमच्यासाठी? नाही, आता प्रसंगार पोलिसाबरोबर वडखेलसाठी लढलो. आज ते कुटुंब तिथले 500 जागेवर राहिले. 1500 एकर जमीन तिथली राहिली, जागेवर राहिली. मराठा, धनगर दोन्ही समाजाचे, बाकीचे काही गंगणे त्यांचे, हे खूप मोठं मला समाधान झालं. त्या दिवशी समाज कल्याणची इलेक्शन त्या दिवशी घेऊ दिली नाही. म्हणजे हे असं इतिहासात कमी वेळा होता? कवाच नाही, कुठंच झालं नाही.